लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना 30,000 रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे त्या संदर्भात तुम्हाला मी टाइम्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध वृत्तपत्राला आलेली जी न्यूज आहे ती पण दाखवणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, अजिबात फेक अपडेट नाही आहे, ओरिजिनल अपडेट आहे। कोणती बँक आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना कर्ज देणार आहे आणि किती रुपये कर्ज देणार आहे हे सर्व याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मनामधला संपूर्ण डाऊट क्लिअर करणार आहे। पहिला मुद्दा बघा, किती रुपयांचे कर्ज मिळणार आहे, तर उत्तर आहे 30,000 रुपयांचे कर्ज। याच्या अगोदर 10 ते 25,000 रुपयांचे कर्ज मुंबई जिल्हा बँक देऊ लागली, हे मी या अगोदर पण बोललो होतो। ज्या बँकेचे अध्यक्ष चेअरमन हे परवीन दरेकर साहेब होते आणि या बँकेच्या संदर्भात जर आता पाहिलं, कोल्हापूरमध्ये पण अशाच प्रकारची लाडक्या बहिणींसाठी एक खूप महत्त्वाची चांगली गुड न्यूज, ज्यांना बघा लक्षात ठेवा या संदर्भात, म्हणजे कर्ज हवं होतं कशाच्या संदर्भात, तर लाडक्या बहिणींना आणखी सक्षम करण्यासाठी, खास करून ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांचं संपूर्ण काही, त्यांना जर एखादं काम करायचं असेल छोटासा व्यवसाय, तर तेवढं पुरेसं नाही। त्यामुळे कोल्हापूरमध्ये ज्या काही म्हणजे हसन मुश्रीफ, त्या मंत्री हसन मुश्रीफ हे त्या बँकेचे चेअरमन आहेत, तर त्या बँकेच्याद्वारे बँकेचं नाव वगैरे सर्व सांगणार आहे। त्या बँकेमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्या मीटिंगमध्ये, आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की 30,000 रुपयापर्यंत कर्ज द्यायचं आहे लाडक्या बहिणींना। पण आता हे कर्ज कोणाला मिळणार हे सर्व याच व्हिडिओमध्ये, त्यासाठी किती रुपये मिळणार, कसे पैसे भरणार वगैरे वगैरे संपूर्ण तुमच्या कसे पैसे कट होणार, कुठं खातं खोलणं लागणार, व्याज किती असणार, सर्व याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिला मुद्दा बघा, आपण मुद्दा तुम्हाला पुरावा दाखवतो। पुरावा हे बघा, हे घ्या पुरावा। टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला जी आहे ह्या प्रकारची जी अपडेट जी आहे आलेली आहे, आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला मी ही जी न्यूज आहे अपडेट, तर ही पहिल्यांदा देत आहे। टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला आलेली न्यूज आहे बघा। त्यांनी सांगितलेलं आहे बघा, मी तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर याचं विश्लेषण करून सांगतो, काही काळजी करायची नाही। बघा, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक जे आहे, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, बँकेचं नाव सांगायला आहे काय, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, या बँकेने बघा बँक लॉन्चेस लोन स्कीम, या बँकेच्या द्वारे एक लोन कर्ज देणारी 30,000 रुपयाचं कर्ज देणारी जी स्कीम आहे ती लॉन्च केलेली आहे। बँकेचं नाव कळलं तुम्हाला, नाव काय, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक। कोण आहे चेअरमन, मंत्री हसन मुश्रीफ जे आहेत ह्या बँकेचे चेअरमन आहेत। आता बघा व्यवस्थित सांगतो, पुढे बघा, तर ही जी काही लोन देण्याची जी काही स्कीम आहे ही कुणाला पण लोन मिळालं नाही, फक्त लाडक्या बहिणींनाच जे आहे या प्रकारचं लोन मिळत आहे। पण आता तुमच्या मनामध्ये बरेचसे डाऊट असतात, किती रुपये लोन मिळणार, हप्ता कसा फेडायचा, कसे पैसे कटणार, सविस्तर माहिती याच जे आहे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला आलेली आहे। त्यामुळे खूप चांगल्या प्रकारची माहिती जी आहे आपल्याला इथे जी आहे त्यांनी दिलेली आहे। तर एक एक मुद्दा तुमच्या मनामधला मी तुम्हाला आता इथे क्लिअर करतो। पहिलं तर बघा, दिसतंय सर्वांना, सर्वांना दिसत असेल आय होप। हे बघा, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्या बँकेच्या द्वारे 3 वर्षासाठी ही योजना जी आहे, 3 वर्षाची कर्ज परतफेड करण्यासाठी ही योजना आहे। किती वर्षासाठी, 3 वर्षात तुम्हाला 30,000 रुपये घेतलेलं कर्ज फेडायचं आहे। बघा इथे जी माहिती दिलेली आहे तीच माहिती सांगतोय, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा माहिती सांगवलं आहे। किती, 3 वर्षासाठी हे जे लोन आहे ते फेडायचं आहे। लोन किती मिळणार, अप टू 30,000 म्हणजे 30,000, बरोबर, 30,000पर्यंत जे आहे तुम्हाला बघा, म्हणजे 10,000, 20,000, 30,000 असे 30,000पर्यंत तुम्हाला जे आहे लक्षात ठेवा, एका लाडक्या बहिणीला जे आहे बघा, इंडिव्हिज्युअल एका लाडक्या बहिणीला तेवढं लोन मिळणार आहे। पण यासाठी तुमचं जे अकाउंट आहे तर ते अकाउंट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्येच पाहिजे। म्हणजे खास करून कोल्हापूरच्या ज्या लाभार्थी आहेत, कोल्हापूरमध्ये पण प्रचंड लाभार्थ्यांची संख्या आहे लाडक्या बहिणींची, तुमच्यासाठी ही खूप गुड न्यूज आहे कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींसाठी। जर तुम्हाला अशा प्रकारचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेवटी काय लक्षात ठेवा, हा आपला व्हिडिओ जरी एज्युकेशनल पर्पजचा असला तर शेवटी तुम्ही घ्यायचा का नाही लाभ, तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना गरज असते। तर त्या संदर्भात जे आहे बघा, त्यांनी असं ठरवलेलं आहे की जे 1500 रुपये आहेत ते पुरेसे नाहीत, तर त्याच्यामधून लाडक्या बहिणीला काही छोटासा व्यवसाय चालू करायचा असेल तर आणखी पण जे आर्थिक पाठबळ लागेल, त्यासाठी ही योजना जी आहे म्हणजे लोन देणारी 3 वर्षाची 30,000 रुपयाची लोन देणारी योजना जी आहे कोणत्या बँकेने आलेली आहे, KDCC या बँकेचा शॉर्टकट आहे बघा। म्हणजे आणि हेही तुम्हाला सांगतो किती रुपये द्यायचे, पैसे कसे कट होणार हे बघा लिहिलेलं आहे इथं बघा, डिडक्ट होणार पैसे फ्रॉम युअर लाडकी बहीण स्कीम, मंथली इन्स्टॉलमेंट जी आहे तुमचे जे काही 1500 रुपये येणार ना, त्या बँकेमध्ये तुम्हाला खातं खोलणं लागणार। खास करून कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींसाठी सांगायलो आहे, कोल्हापूरच्या लाभार्थ्यांना या स्कीमचा लाभ मिळणार आहे। असं नाही की तुमचं खातं दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या बँकेत विचारू पण नका तसं। जर तुमचं याच बँकेमध्ये खातं असेल
लाडकी बहीण योजनेचं तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार, अन्यथा घेता येणार नाही. अशा प्रकारची सध्या तरी अपडेट आलेली आहे. आता बघूयात येणाऱ्या टायमात काय आणखी वेगवेगळ्या ठिकाणी जर का माझ्या मते जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारच्या स्कीम चालू झाल्या तर लाडक्या बहिणींना खरंच याचा खूप फायदा होईल बरं का. पुढे महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलतो बघा, की जे 1500 रुपये तुमचे मिळणार आहेत, जे 1500 रुपये मिळणार आहेत तर त्याच्यामधीलच बघा, त्याच्यामधीलच जे आहे पैसे काटून घेणार आहेत ते, आणि लक्षात ठेवा किती रुपये काटून घेणार त्याबद्दल पण बोलतो बघा. त्यांच्याकडे जवळजवळ बघा 1,38,158 खाते आहेत त्या बँकेमध्ये. म्हणजे एवढ्या तरी लाडक्या बहिणींना ॲटलिस्ट या योजनेचा फायदा घेता येणार आहे. साध्या सिंपल शब्दामध्ये समजलं का तुम्हाला? किती लोकांना? 1,38,158 लोकांना, म्हणजे लाभार्थ्यांना, ज्या लाभार्थी कोल्हापूरचे आहेत. बँक कुठली आहे? 3 वर्षासाठी लोन द्यायली आहे, 30,000 रुपये लोन द्यायली आहे, सर्व सांगवलं आहे. आणि तुमचे जे 1500 रुपये येतात तर त्याच्यामधूनच तुमचे पैसे कट होणार. पण किती रुपये कट होणार 1500 पैकी हे लक्षात ठेवा. आता बघा इथं क्लिअर सांगतो आहे. आता बऱ्याचशा लोकांना एक क्लिअर कट सांगू का, जे काही लोक असं बोलत होते की किती वर्ष चालणार स्कीम, चालेल का नाही. 3 वर्षासाठी जर बँक लोन देत असेल तर ऑब्व्हियसली काहीतरी प्लॅन असेल की नाही. आता मंत्री साहेबाची जर का कोऑपरेटिव्ह बँक लोन देत असेल आणि 3 वर्षासाठी प्लॅन करून, तर नक्कीच ही योजना चालू ठेवायची आहे सरकारला. हा याच्यामधनं मेसेज जात आहे, हे समजून घ्या. लॉजिक सांगतोय मी. आता मुख्य मुद्द्याकडे येतो बघा. खूप महत्त्वाची आपल्या चॅनलवर एकदम सविस्तर पद्धतीने माहिती देणारा चॅनल आहे हे. या चॅनलवर विश्लेषणात्मक माहिती दिली जाते, हेही तुम्हाला माहिती आहे. बघा, तुमच्या 1500 रुपयामधून 968 रुपये प्रत्येक वेळेस एव्हरी मंथला कट होणार आहेत. म्हणजे बघा 1500 रुपयापैकी 1500 रुपये कट होणार नाही तुमचे. त्यापैकी जे 30,000 रुपये कर्ज घेतलेलं असणार ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचा हप्ता आला त्या बँकेमध्ये तुमचं खातं असणार. कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींनी व्यवस्थित आहे का, त्या बँकेमध्ये तुमचं खातं असणार. कोणत्या? ह्या आता जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणती बँक, परत या बँकेचं नाव पण सांगवलं बघा, व्यवस्थित आहे का. हे बघा टाइम्स ऑफ इंडियाला आलेली जी आहे अपडेट आहे. बँकेचं नाव काय बघा, बँकेचं नाव आहे द कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. त्याला शॉर्टकटमध्ये KDCC बँक म्हणतो. या बँकेचे चेअरमन जे आहेत हे हसन मुश्रीफ साहेब आहेत, जे की सध्या मंत्री आहेत. आणि त्यांनी 3 वर्षासाठी ठेवलेली स्कीम आहे. 1500 रुपये तुम्हाला त्या बँकेमध्ये अकाउंट खोलणं लागणार कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींना. आणि तुमचे एकूण 1500 रुपयापैकी 968 रुपये प्रत्येक महिन्याला कटणार. आणि असे कुठून तुमचे त्याच्यातले पैसे जे आहे मायनस होणार. पण तुम्हाला वेगळं जे आहे काही पैसे भरायची गरज नाही. पण एक लक्षात ठेवा, पैसे भरायची गरज नाही म्हणजे तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणीचे तर त्यावेळेस ते कट होणार प्रत्येक महिन्याला. आता येऊयात मुख्य मुद्दा. सध्या तरी यांनी व्याज किती सांगितलं बघा, यांनी सांगितलं आहे बघा ॲन्युअल इंटरेस्ट रेट 10% सांगितलेला आहे. 10%. आता येणाऱ्या टायमामध्ये इंटरेस्ट रेट काय असेल वगैरे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पण सध्या तरी याच्यामध्ये 10% व्याजने पैसे, व्याजाने जे आहे लाडक्या बहिणींना पैसे जे आहे देण्यासाठी ही योजना जी आहे त्यांनी राबवलेली आहे. आणि या योजनेसाठी खूप महत्त्वाचं त्यांनी एक नाव पण सुचवलेलं आहे बघा. या योजनेसाठी त्यांनी नाव पण सुचवलेलं. नाव काय दिलं बघा त्यांनी या योजनेसाठी बघा नाव दिलेलं आहे तारा राणी महिला सक्षमीकरण योजना कर्ज योजना. बघा, तारा राणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना अशा प्रकारचं जे आहे या बँकेने या योजनेला नाव दिलेलं आहे. पण ही योजना फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे. 30,000 रुपये मिळणार आहेत प्रत्येक महिने. लाडक्या बहिणींचे जे काही त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणार आहे, अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत, हे बी सांगतो आहे. त्या बँकेमध्ये अकाउंट खोलणं लागणार आहे. आणि हे फक्त कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींसाठीच आहे, हेही सांगायलो आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये पण जसं मुंबईमध्ये झालं आहे, जसं कोल्हापूरमध्ये झालं आहे, आणखी पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे अशाच प्रकारचे उपक्रम घेतल्या जाते, जेणेकरून लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त आर्थिक सक्षमीकरण कसं करता येईल त्यांचं, याबद्दल जर असे पाऊल जर उचलले, पुढे बी काही मंत्री वगैरे लोक असतात, मोठे लोक असतात, तर या लोकांनी जर का अशाच प्रकारचे जर पाऊल उचलले तर नक्कीच जे आहे लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होईल, असं या व्हिडिओच्या शेवटी आपण म्हणू शकतो. पण तुर्तास ही खूप मोठी कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, यात शंका नसायला पाहिजे. काही अडचण असेल या योजनेच्या बद्दल, म्हणजे 30,000 रुपयाच्या कर्जाबद्दल, तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. पण मात्र न्यूज ही पक्की आहे, त्यात शंका नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.